बघा, तर गरमी आहे ना, त्यामुळे लवकर ते मेल्ट होत आहे. बघा, तुम्ही बघू शकता, एकदम छान अशी आपली कुल्फी तयार आहे. यावरती मस्त आणि मोल्ड मधली पण काढून दाखवते. हे बघा, ओ, हे बाहेर काढून ठेवलेले बघा, कारण आपण यात आईस बनलेला नाही आहे ना, आपण काही वापरला नाही आहे, त्यामुळे बघा एकदम छान अशी खूप सुंदर अशी कुल्फी तयार झाली. बघा, एकदम क्रीमी टेक्स्चर. बघू शकता, हे मी पाण्यात ठेवलं ना आपण ग्लास काढतपर्यंत, त्यामुळे ते मेल्ट झालंय. तर हे मी पुन्हा सेट करायला ठेवणार. तर अशा प्रकारे बघा, चव तर एवढी भारी आहे ना. तर हे बघा, अशा प्रकारे आपली मस्त अशी कुल्फी तयार आहे. थोडंसं पिस्ता डेकोरेशन करूया. एकदम यम्मी अशी. तुम्ही कालची रेसिपी बघून कोणी कोणी कुल्फी केली ते मला कमेंट करून कळवा. केली नसेल तर कालचा लाईव्ह बघून चॅनलवरती आहे, तर नक्की अशा प्रकारे कुल्फी करून बघा. तर आज आम्ही कुल्फी एन्जॉय करणार आहे. आपण काल खोवा कुल्फी बनवलेली, त्याला वेळ लागतो म्हणून सेट करायला रात्रभर ठेवलेली, म्हणून आज तुमच्यासमोर ओपन करून दाखवले. तर हे बघा, गरमीमुळे ते एकदम मेल्ट होत आहे. बघू शकता इथे किती छान अशी क्रीमी कुल्फी आपली तयार आहे. ते एकदम जवळून दाखवते मी. कलर पण सुंदर आलाय, एकदम मस्त अशी आपली. हे मी ग्लासमध्ये सेट केलेली म्हणून कट कुल्फी झाले, आणि ही मोल्डमध्ये केलेली. तर बघा किती सुंदर असं, बघता क्षणी खावं वाटतंय. सुटलंय ना तोंडाला पाणी, तर नक्की कालचा लाईव्ह बघा आणि कुल्फी करायला घ्या.